60,000 रुपयांची हरवलेली बॅग फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकानं शिताफीनं शोधून संबंधिताला ती परत केली। दिनांक 18 जुलै 2025 रोजी ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव विठ्ठल गव्हाणे वय 70 राहणार श्रीदेवीनगर आकाशवाणी केंद्राजवळ सोलापूर हे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आले। त्यांनी सांगितलं की दिनांक 18 जुलै रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा होडगी रोड सोलापूर येथील बँकेतून पेन्शनचे 60,000 रुपये काढून ते पैसे त्यांच्या बॅगेमध्ये ठेवले होते। त्यानंतर तिथून त्यांनी लकी चौकातील स्वस्तिक मिठाई दुकानात जाऊन मिठाईची खरेदी केली। त्यानंतर नवी पेठेतील दिवेकर बेकरीमध्ये बेकरीचं साहित्य खरेदी करण्यास गेल्यानंतर त्यांना 60,000 रुपये ठेवलेली बॅग कुठंतरी पडल्याचं लक्षात आलं। तेव्हा DB पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल मल्लिकार्जुन खरटमल यांना महादेव गव्हाणे यांच्याविषयी माहिती देऊन पुढील कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या। पोलीस कॉन्स्टेबल खरटमल यांनी लकी चौक ते नवी पेठ दरम्यानचं CCTV फुटेज पाहिलं असता त्यामध्ये महादेव गव्हाणे यांची बॅग बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवी पेठजवळ पडली असून ती बॅग एका अनोळखी व्यक्तीनं बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवी पेठेत नेल्याचं निदर्शनास आलं। संबंधित बँकेत ही बॅग जमा करून तो निघून गेल्याची माहिती मिळाली। संबंधित बॅगेबाबत खात्री करून रोख रक्कम 60,000 रुपयांसह ही बॅग ज्येष्ठ नागरिक महादेव गव्हाणे यांच्या ताब्यात देण्यात आली। ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल यांनी बजावली।